श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. हाय, नमस्कार. तर आता सकाळी शुभ सकाळ सगळ्यांना. आणि आपल्याला छानपैकी मस्त असं भाकरी बनवायची तर आणि मेथीची भाजी बनवायची. तर चला मग आता बघूया आपण छान गरमागरम भाकरी आणि मस्त असे मेथीची भाजी. तर मी भाकरी बघा किती छान मस्त प्रकारे केली आहेत. इकडे एवढ्या झालेली तर 4-5. परत आता 1-2 राहिलेले आहेत ते पण करून घेते मी. आणि आमच्या गावाकडच्या भाकरी बघा किती मस्त अशा फुगत्यात, टमटम होत्यात फुगून मस्त असं. आणि गरम गरम भाकरी आणि मेथीच्या भाजीची खूपच वेगळी चव आहे. आणि सगळ्याला भाकरी आणि मेथीची भाजी तर आवडते आहेच. आणि इकडं मी भाकरी मस्त प्रकारे असं करून घेत आहे बघा. बघा किती मस्त आणि छान झालेली आहे भाकर. बघा कसली फुगून टमटम होत्यात भाकरी. आणि इकडं आपल्याला गरमागरम असं मेथीची भाजी करायची आहे. तर त्यासाठी मी तेल टाकून घेतले. लसूण सोलायला काही वेळ नव्हता त्यामुळं मी अद्रक लसूणची पेस्ट टाकली आणि थोडीशी जिरे टाकून आणि थोडा कांदा टाकले. मस्त प्रकारे असं मी परतून घेत आहे. आपल्याला मस्त अशी मेथीची भाजी करायची आहे. तर कांदा टाकल्यानं खूप छान मेथीची भाजी होते. इकडं मेथीची भाजी पण धुवून घेतली होती आणि मस्त प्रकारे असं बघा तेलामध्ये भाजी टाकून थोडंसं कूट टाकून मी परतून घेते. म्हणजे डब्याला खूप वेळ होतंय त्याच्यामुळं मी पटपट आवरून घेत आहे. आणि इकडं विजयदादा आत्ताच पाणी भरला. आम्हाला रिक्षानंच पाणी आणावं लागतंय. ह्या गावाला काही पाण्याची सोय वगैरे काही नाही त्यामुळं आम्हाला रिक्षानंच पाणी आणावं लागते. आत्ताच पाणी भरला आणि परत एक टीप राहिली होती तर ऑटो देऊन घेतला. आणि इकडं मी ज्वारी वाळू घातलेली आहे धुवून. काल धुवलेली होती पण आज वाळू घातली काल वाळल ती. आणि इकडं एवढी ज्वारी मी चाळून घेतली नुसत्या झाल्या होत्या त्यामुळं आत्ताच चाळून घेतली. हे बघा आणि काय मस्तपैकी विजयदादांनी भाजीपाला घेऊन आलेला होता. इकडे टमाटे होते, परत असं छान मस्त गाजर आणला होता खाण्यासाठी, परत फुलावर होतं आणलेलं, बटाटे पण छान होते मस्त होते असे. आणि इकडे कांदे पण आहेत बघा. हे कांदे 50 रुपयाला 2.5 किलो भेटल्यात. आणि इकडे टमाटे 40 रुपये 30 रुपये असं भाव आहे. आणि गाजर 25ला अर्धा किलो. आणि फुलावर 20 रुपये म्हणाल ते 15ला करून आणले. आणि बटाटे 30 रुपये किलो दिले. आणि हा कपड्याचा ढिगारा बघा कसला पडलाय. आणि हे प्रत्येक घरात तर असंच पडताय बरं. सगळ्याच्या घरांनी हेच आहे कपड्याचा ढिगारा. आणि आपल्याला देवपूजा करून घ्यायची. इथं फुलं आणून ठेवलेली इथं आणि देवपूजा करून घ्यायची. तर आता आपण देवपूजा करून घेऊया. आता मी पहिलं चहा पिणार आहे. म्हणजे आपला आता उपास आहे, आज मंगळवार आहे. तर मी दूध आणि साखर टाकून घेतलेली होती आणि थोडीशी चहा पावडर टाकून घेतली. आता मग आपल्याला चहा पिऊन असं मस्तपैकी कडक चहा प्यायचं आहे आणि पटपट काम उरकून घ्यायचे. आता लई काम पडलेलं आहे आपलं. आणि देवपूजा पण करून घ्यायची. तर असं मस्तपैकी आपल्याला कडक चाय बनवायचे. म्हणजे थोडी चहा पिल्यानं मस्तपैकी अशी एनर्जी त्या मस्त
मग आपल्याला काम पटपट पटपट आवरून घ्यायचे. पहिलं तर देवपूजाच करून घ्यायचे, बाकीचं काम नंतर आवरून घेते मी. तर आपल्या चहाला मस्तपैकी अशी छान उकळी आलेली आहे. चला मग आता बाय सगळ्यांना. मस्तपैकी चहा पिणार आता आणि पटपट काम उरकूया. तोपर्यंत बाय.